आणली तुझ्यावर विश्वास नाही आमचा जरांगी विश्वास नाही माझा तरी नाही उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे ट्रॅप आहे मी ट्रॅप आहे ट्रॅपचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं ट्रॅप ट्रॅप कोण घालतं अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात कोण ट्रॅप घालतं अँटी करप्शन कोणावर घालतात ज्यांनी काळा धंदा केला काळे पैसे कमवले त्याच्यावर ट्रॅप घालतात तू काळा धंदा केला का काय केलं ट्रॅप काय याच्यात काय मी आपल्या समोर मांडलं काय ट्रॅप याच्यामध्ये तथ्य सत्य आहे अजून लोक आले तुझं सांगण्याकरता अजून लोक आलेले आहेत तो म्हणतोय ना आज षडयंत्र रचलं जात आहे षडयंत्र तुम्ही जरांगीवरती जे थेट आरोप करताय ते भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का आणि पुराव्यानिशी ते मांडता आहात का कारण तुम्ही मागच्या पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टींचा उल्लेख केला नव्हता आता तुम्ही जरांगीवरती अनेक गोष्टींचे आरोप करताय त्या संदर्भात काय मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता मी सरळ 2-3 चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहित नाही मला ते काही सांगायचं नाही काय नाही माझी विनंती माझी विनंती आता माझी मागणी आहे याच्यातली माझी संपवण्याच्या आधी सांगतो माझी मागणी आणि आव्हान आहे माझ्यावर आरोप केले व्यक्तिगत आरोप केले बलात्कार विनयभंग 300 कोटी 40 लाख रुपये घेतले असे आरोप केले मी नार्को ॲनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे आणि मी जरांगेवरती आरोप केले तुम्ही ज्या डील केल्या जे काही आरोप केले तुम्हाला आव्हान आहे तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे तुम्ही पण यावं तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को ॲनालिसिस ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात मी तुमच्याशी तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले मी कधी तयार आहे तुम्ही सुद्धा या नार्को आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात का म्हणतात ते असं माझ्या बोलण्याला महत्व देऊ नये मी त्यांना प्रश्नच विचारत होतो ना आपल्या समोर साहेब म्हणजे माझ्या बोलण्याला मला काय किंमत नाही का मी मगाशी सांगितलं ज्या पिटिशनमुळे गायकवाड कमिशन अस्तित्वात आला ते पिटिशनची कॉपी आपल्याला देतो ते पिटिशन आपण केलं आणि त्या पिटिशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे ते ऐकून दाखवलं तुम्हाला माझ्या बोलण्याला किंमत नका आमच्या नंतर आलेत तुम्ही आमच्या नंतर आलेले आहेत किंमत नका देऊ म्हणजे तशी तुम्ही आमच्यावर काही आरोप करा तुम्ही असं मी जर तुम्हाला म्हणलं तुमच्यावर काही आरोप केले ते पण ठीक आहे गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे राज्याने देशाने पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यांनी माझ्यावर 40 मिनिटं खर्च केलेत साहेब हो साहेब त्यांनी माझ्यावर किती मिनिटं खर्च केलेत 40 मिनिटं का एखादा म्हणायला पाहिजे पहिलेच वाक्य म्हणायला पाहिजे कोण आहे ते मला नाही माहिती की खतम करा किती खर्च केले किती बोलला तो त्याची तळमळ त्याचं टाळटाळ त्याचा फाळफाळ पाहिलं नाही का उद्या बॉम्ब लागणार आहे बॉम्ब इथं 11 वाजता या बॉम्ब फुटणार इथं मी नाही येणार उद्या इथं आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे जरांगे कसा आहे जरांगे जे काय आहे ना जे काय आहे याचा बुरखा याचा चेहरा हा समाज ज्या समाजाने तुला देव केलं तो समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना हा समाज तुला दगड मारील ही वस्तुस्थिती आहे उद्या दिसन तुम्हाला काय आहे काय नाही पत्रकार परिषद होणार आहे पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते जरांगेविषयी सत्यता मांडणार आहेत तुमच्यावर ज्या पद्धतीनं हल्ला झाला काल 5 लोकांना ताब्यात घेण्यात आलं